नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी मेडिकल प्रवेश प्रक्रियेसह इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या संदर्भातले परिपूर्ण अपडेट्स, वेळोवेळी येणारी माहिती शेअर केली जाते. त्याच पद्धतीने एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मी आता शेअर करणार आहे. काल रात्री 13 जुलै रोजी सायंकाळी उशिरा साधारण 8-8:30च्या दरम्यान NTA एक महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी पब्लिक नोटीस रिलीज झाली आणि या नोटीसमध्ये OMR शीटच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर थोडक्यात ज्या मुलांनी रिनीट एक्झाम दिलेली होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. OMRचं महत्त्व काय आहे, OMRवर आपण जे रिस्पॉन्सेस दिलेले होते, म्हणजे एक्झामच्या वेळेस आपण जे सर्कल डार्क केले होते ते बरोबर आले आहेत का, त्यानुसार आपण आपला स्कोअर काउंट करतो आहे का, ह्या सगळ्या बाबीच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले आपण जी रिनीट 2026ची एक्झाम दिलेली होती, या एक्झामची जी OMR शीट उपलब्ध झाली आपल्याला, ती ही 2 प्रकारे आपल्याला उपलब्ध आहे. एक, आपण जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस ईमेल ID वापरलेला होता त्या ईमेल IDवर याची प्रत ही NTA तुम्हाला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. तर आपण आपला जीमेल जो रजिस्टर्ड ईमेल ID दिलेला होता त्याचं इनबॉक्स, स्पॅम बॉक्स किंवा अजून जे काही ड्राफ्ट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही ही OMR तुम्हाला उपलब्ध झाली का हे नक्की चेक करा. झाले असेल तर व्हेरी गुड, आपण त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याची प्रिंट घ्या आणि जी ऑफिशियल आन्सर की ऑलरेडी रिलीज केलेली आहे NTA त्यानुसार साधारण आपले किती प्रश्न आता बरोबर आहेत. होऊ शकतं की क्वेश्चन पेपरवर आपण योग्य आन्सर मार्क केलेलं होतं, परंतु OMRवर सर्कल डार्क करत असताना कदाचित आपण त्या ठिकाणी चूक केलेली असू शकेल, किंवा तुम्ही क्वेश्चन पेपरवर जे आन्सर मार्क केलं त्याच्यावर जे दुसरं सर्कल जे तुम्ही डार्क केलं, होऊ शकतं ते एखाद्या वेळेस बरोबर पण आलेलं असेल. तर ह्या सगळ्या बाबींच्या बाबतीत जे काय सत्यता आहे ती पडताळण्याची ही खरी आपल्याला वेळ उपलब्ध आहे. बऱ्याचदा विद्यार्थी पेपर देऊन आल्यानंतर त्यांनी जो स्कोअर कॅल्क्युलेट केला असतो तो बऱ्याचदा योग्य पद्धतीनं केलेला असतो, परंतु जे आन्सर आपण OMRवर मार्क केले तिथं जर चूक झालेली असेल तर डेफिनेटली आपला स्कोअर 5-10 मार्कांनी कमी होतो. किंवा आपण जर व्यवस्थित सर्कल मार्क केलेलं नसेल किंवा सर्कलच्या बाहेर आपला बबल गेलेला असेल, सर्कल करताना आपण त्या सर्कलच्या बाहेर आपला जर मार्क गेलेला असेल आणि तो जर NTA उचलला नसेल तर त्यासाठी जे तुम्हाला त्या ठिकाणी चॅलेंज करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. मला चांगलं आठवतं 2022 किंवा 23चा विषय असेल, एका मुलाचे जवळजवळ 151 ते 185 तेव्हा 5-5 प्रश्न ॲडिशनल भेटायचे. तर त्यावेळेस त्याचे ते सर्कल त्यांनी फक्त डॉट करून ठेवले होते, पण ते NTAच्या OMRवर उचलले गेले नव्हते आणि आपण त्याला प्रति क्वेश्चन म्हणजे एकूण 21 प्रश्न अटेम्प्ट झालेले होते, त्यापैकी 18 बरोबर होते. त्या 18 प्रश्नांना आपण चॅलेंज केलेलं आणि त्या मुलांचे जवळजवळ 18-72 आणि त्याचे निगेटिव्ह झालेले जे काय मार्क्स असतील समजा ते सगळे काउंट करून 569 स्कोअर आलेला आणि त्या मुलाला त्यावेळेस GMC मिळालं. जालना जिल्ह्यातील रामनगर येथील हा विद्यार्थी होता. सो थोडक्यात मला सांगायचं असं आहे की आपल्याला जी OMR उपलब्ध झालेली आहे ही आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड वापरून आपण लॉग इन करा. त्या ठिकाणी जाऊन आपली OMR व्यवस्थित बघा. आपण जे रिस्पॉन्सेस त्या ठिकाणी मार्क केलेले होते ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील आणि ऑफिशियल आन्सर की प्रमाणे तुम्ही मार्क केलेले उत्तर हे बरोबर आहे का हे आपण काळजीपूर्वक चेक करा आणि यामुळे तुम्हाला तुमचा करेक्ट स्कोअर काढायला त्या ठिकाणी मदत होणार आहे. बरं, याच्यात अजून एक महत्त्वाचा विषय आवर्जून सांगतो. ह्या OMR काय तुम्हाला आता कायमस्वरूपी उपलब्ध नसतात. जी काय नोटीस प्राप्त झालेली आहे या नोटीसनुसार 13 जुलै 2026 म्हणजे कालपासनं, खरं म्हणजे ही नोटीस रात्री 8-8:30च्या दरम्यान आलेली आहे, पण ठीक आहे, कालपासनं त्यांनी दिलेली आहे. आता पूर्ण दिवसभराचा वेळ आणि उद्या 15 जुलैला सकाळी 11 वाजेपर्यंतच फक्त यासाठी वेळ उपलब्ध आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती, रिनीट एक्झाम दिलेली होती, आपण आपली OMR प्रिंट करा आणि ऑफिशियल आन्सर कीनुसार नेमका आपला स्कोअर किती येतो आहे हे नक्की काउंट करा. नंतर 15 तारखेनंतर जर तुम्ही काय म्हटलात की माझे एवढे उत्तरं बरोबर होते पण आता ते माझा स्कोअर कमी होतो आहे, तर त्याला काय अर्थ राहणार नाही. आता खऱ्या अर्थानं स्वतःला क्रॉस चेक करून घेण्याची ही सुविधा उपलब्ध आहे. याचा आपण सगळ्यांनी नक्की त्या ठिकाणी लाभ घ्यावा. वेळेची मर्यादा असल्यामुळं कुठेही गाफील न राहता ही प्रक्रिया आपण तात्काळ पूर्ण करा
तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन व्ह्यू ऑप्शनमध्ये जाऊन तुमचा OMR आणि तुमचं रिस्पॉन्स जे तुम्ही मेन्शन केलेले होते ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. गरज पडल्यास तुम्ही चॅलेंज करू शकता. प्रति क्वेश्चन नॉन रिफंडेबल 200 रुपये फीस ही प्रत्येक प्रश्नासाठी त्या ठिकाणी चार्ज केली जाईल. परंतु जर तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य मार्क केलेलं होतं परंतु ते NTAने उचललेलं नसेल तर हे 200 रुपये काही महत्त्वाचे नाही. आपण नक्की त्या प्रश्नांना त्या ठिकाणी चॅलेंज करावं. NTAला जर योग्य वाटलं तर मग NTA नक्की तुमचा तो रिस्पॉन्स जो आहे तो योग्य पद्धतीनं काउंट करेल आणि यामुळं तुमचा जो फायनल स्कोअर तुमच्यासमोर येईल तो प्रॉपर कॅल्क्युलेट केलेला असेल. सो अतिशय महत्त्वाची सूचना आहे. NTAच्या वतीनं आपल्याला OMR उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ह्या OMR शीटवर पूर्वी आलेल्या ऑफिशियल आन्सर कीनुसार आपण आपला स्कोअर नक्की काढावा आणि त्यानुसार आपलं जे काय एक ॲक्च्युली स्कोअर येतो तो आपल्या समोर येईल. त्यामुळे पुढचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. हा पहिला भाग. आणि लवकरच हे अपेक्षित करूया आपण की NTAच्या वतीनं फायनल आन्सर कीसुद्धा रिलीज होईल. आणि ज्या अर्थाने NTAने आता OMR शीट आपल्याला उपलब्ध करून दिली आहे तर याचा अर्थ हे जे काय उद्यापर्यंत जे काय मुलांना चॅलेंज करण्यासाठी किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस चॅलेंज करण्यासाठी जो वेळ दिलेला आहे 11 वाजेपर्यंत उद्या सकाळी, तर ही प्रक्रिया समजा असं गृहीत धरूया आपण उद्याचा दिवस जरी गेला तर 16-17 तारखेला कदाचित ऑफिशियल आन्सर की परत येऊन जाईल फायनल आणि 18 ते 20 तारखेच्या दरम्यान फायनल रिझल्ट आपल्याला उपलब्ध होईल. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिनीट एक्झाम दिलेली आहे दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण कृती करावी आणि OMR प्रमाणे आपला स्कोअर काय येतो आहे हा नक्की त्या ठिकाणी काउंट करून ठेवावा. या संदर्भाने अजून काही महत्त्वाचे अपडेट आले तर मी नक्की आपल्याला त्या ठिकाणी शेअर करेन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.